नमस् नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सीताराम दंडिले, श्री सेवागिरी नर्सरी फलटण. आपण आलेला आहे गोंदावली बुद्रुक या ठिकाणी. तर यांनी बरेच महिने झालं आपल्या नर्सरीवरती येऊन गेले होते. ते आहेत गोंदावलीचे बुद्रुक या गावामध्ये. कुठल्या गावात? गोंदावली बुद्रुक या गावामध्ये राहतात. त्यांनी नंतर ज्या वेळेस आपल्याकडं आपण त्यांचा कॉल आला आणि ते म्हणाले की आम्हाला रोपं पाहिजेत आणि नंतर सुपाबळीची रोपं वगैरे पाहिजेत असं त्यांची मागणी होती. नंतर त्यांना मी म्हणलं या तुम्ही आणि रोपं बघा आणि नंतर घेऊन जावा. तर ते म्हणाले आम्हाला काही यायचं नाही, तुमचं यूट्यूबवरती आम्ही सर्व व्हिडिओ पाहत असतो रेग्युलर आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत असतो आणि आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आता ती आम्हाला सुबाबळ लावायची तर तुम्हीच घेऊन या. तर मी ह्यांना पाहिलं पण नव्हतं. पहिले ज्यावेळेस आपल्याकडे आले होते त्यावेळेस माझी त्यांची काही गाठ पडली नाही आणि थोडंसं फक्त फोनवरती बोलणं झालं होतं. मी त्यावेळेस पुण्याच्या बाहेर नाशिक साईडला होतो, असाच व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो. तर नमस्कार सर, श्री सेवागिरी नर्सरी माझा सेवागिरी नर्सरी फलटण या नावाने चॅनल आहे आणि बरेच वर्ष झालं सुबाबळीवरती आपण काम करतो. तुम्ही घेतलेले संकरित सुबाबळ घेतलेले. हो, तुमचं नाव सांगा सर. माझं नाव संजय शशिराम मदने, हा राहणार गोंदवली बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा. हा, तुमचं जे शेळी पालन आहे तर तुमच्या किती शेळ्या आहेत? आता आमच्याकडं थोड्या शेळ्या आहेत, हा पण आम्ही आता चाऱ्याचं नियोजन म्हणून ही सुबाबळीचं हे केलंय, तुतीचं आणि सुबाबळीचं. बर तर आम्ही हे त्यामुळे ही रोपं मागवलेली आहेत बर बर. आणि पुढे आमचं मग वाढवायचा प्रयत्न राहील. ह्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे सुबाबळी बद्दलची कशी माहिती मिळाली होती? माहिती म्हणजे बिया लावा किंवा टोकन करा असं तसं, पण मी तुमचा चॅनल पाहिल्यानंतर मग मला माहित पडलं की बाबा अशी रोपं पण मिळतात. आपण काही माहिती नव्हती. तर मग रोपं मिळाल्यानंतर मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं, नंतर मग मी रोपं मागवली. आता याचं कसं आहे माहिती का, ज्यावेळेस तुम्ही 3 महिने तुम्हाला पूर्ण कालावधी घालावं लागतं. हो, वगैरे घालावं लागतं. शेणखत कंपल्सरी घालणं आणि ज्यावेळेस तुम्ही शेणखत वगैरे घालतात त्यावेळेस पाणी वगैरे वेळेत द्यायचं. पूर्ण फक्त पहिल्या वर्षाच्या सुबाबळीकडं थोडस लक्ष द्यायचं. पाणी देणं, छाटणी करणं, ह्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर चांगला सुबाबळीचा प्लॉट डेव्हलप होतो आणि ह्याचं 4x4 वरती लावायचे. तर तुम्ही आता साधारण किती बाय किती लावणार? मी 5x5 तुम्ही म्हणताय तर 4x4 हा करणार होतो, 5x वर. हा पण 4x4 वरती आम्ही हा आता करू. हा चालतंय, तसं काय नाही. तुम्ही जसं अंतर तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही अंतर ठेवू शकता. हो हो हो. हा, रान पण चांगलं आहे आणि मुरमाड रान आहे. मुरमाड आहे, आपली हलकी माती आहे आणि पाण्याचं आणि पाण्याचं नियोजन, पाणी आहे भरपूर आपल्याला, पाण्याचे काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आम्ही हा प्लॉट एवढा सुबाबळीसाठी सोडलेला आहे. बरोबर. इकडं इथून पुढे इथून शेवटपर्यंत ह्याच्यात लावणार काय नाही. हा, ह्याच्यात पण लावणार आहे. आता हे खड्डे हे करून आम्ही हा तास मारून इथून पुढे सुबाबळ होती. चालतंय तसं केलं. आता काय करा, लावताना असा पट्टा चांगला ठेवा आणि शक्यतो आता हे एक लाईन लावली की एक लाईन कंटिन्यू 4 आणि ह्याला ड्रीप वगैरे. आता ह्याच्यामध्ये काय करा माहिती का, 2 दिवस याला लेट झालं तर चालतंय. तुम्ही सुरुवातीला तणनाशक पहिल्यांदा घेऊन या आणि ह्याला पहिलं हे तणनाशक तणनाशक मारलं की म्हणजे काय होतं, परत तुम्हाला तणाची अडचण निर्माण होते. आणि ज्यावेळेस तुम्ही तणनाशक पप्पाने मारा, 2 दिवस थांबा आणि 2 दिवसानंतर, कारण हे तण वाळून जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी सोडणार आहे त्यावेळेस मग परत काही प्रॉब्लेम होतो, तुम्हाला तणनाशक मारता येत नाही. हे बघा नवीन गवत आलेलं आहे, ह्याला पण तुम्ही तणनाशक मारू शकता, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि काय करा, 4x4 वर लावा. 4x. हा, साधारण हे तुम्हाला 1-2 पंप चिकार झाले, 40 लिटर पाणी एखादं असेल तर हो हो चालतंय. आता हे जर असं काय होतं, तुम्ही जर
झाडं लावली आणि जर तणनाशक मारलं तर मग ते झाडा उडण्याची दाट हो, शक्यता असते. आणि आता एवढा तुम्ही खर्च केलेला आहे सगळा तर परत प्रॉब्लेम येऊ शकतो. हम्म. आणि त्याच्यामध्ये आहे तुम्हाला पावसाळा आहे आणि हिवाळा नंतर थंडी लागते. तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थोडं पाण्याची याला सुविधा करावं लागेल. आणि आहे. महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी पाणी संकरित स्वभाव असल्यामुळे प्रत्येक 1.5 महिन्याला याची छाटणी होते. आणि हे तुम्ही जे सगळं जे आता मोकळा हा प्लॉट आहे ना, हा असा सगळा हा प्लॉट दिसतोय मोकळा. हम्म. अजून 3 ते 4 महिन्यांनी हे पूर्ण सगळी यात स्वभाव चांगला येणार आणि डेव्हलप होणार. आपण थोड्याशा तुतीच्या कांड्या सुद्धा तुम्हाला आणलेल्या आहेत. हम्म. 100-150 कांड्या आहेत आणि त्या पण एका साईडला तुम्ही तास टाकून लावू शकता. नमस्कार. भेटूया आपण असा परत यांचा आपण व्हिडिओ घेऊया आणि त्यामध्ये तुम्ही वेळ दिला सुद्धा बघायला आणि आपली गाडी एका फोनवर आम्ही रूप आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही लावण्याचं मालामध्ये ठरवलेलं आहे मार्गदर्शन राहतं. जर तुम्हाला YouTube वरती आणखीन जर माहिती पाहिजे असेल शेळी पालनावाल्यांना तर श्री सेवागिरी नर्सरी फलटण या नावाने YouTube चॅनल आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 99 21 99 20 61. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.